नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। काल दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री अडचणीत, शिवरायांबाबत वक्तव्यावर बुलढाण्यात गुन्ह्याची मागणी। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित अवमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विरोधात बुलढाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून राज्यातील पहिला एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी फिर्यादी म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे पाटील यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली। पोलिसांनी तक्रार स्वीकारून चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे। नेमकं प्रकरण काय? एप्रिल 24 रोजी नागपूर येथे झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात कथन करताना काही वादग्रस्त विधान केल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत उपस्थित होते। तक्रारीनुसार शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत ऐतिहासिक पुराव्यांशिवाय भाकड कथा मांडली, ज्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या। कोणते आरोप? तक्रारीत पुढील गंभीर आरोप करण्यात आले आहेत: सामाजिक तेढ निर्माण करणे, जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न, कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान। या सर्व बाबींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनाचा इशारा। तक्रार नोंदविताना शिवप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे फोटो फाडून निषेध केला। तसेच तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। पोलीस प्रशासनाने तक्रार स्वीकारली असून प्राथमिक चौकशी सुरू आहे। चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या प्रकरणामुळे राज्यभरात राजकीय व सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबाबत केलेल्या वक्तव्यांवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला असून बुलढाण्यातून सुरू झालेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला। नागपूर येथील सभेमध्ये 24 एप्रिलला ज्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आरएसएसचे सरसंघचालक सन्माननीय मोहनजी भागवत साहेब उपस्थित असताना छत्रपती शिवरायांचे गुरु रामदास स्वामी होते। छत्रपती शिवराय लढाया करून थकले, ते रामदास स्वामीजवळ गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी रामदास स्वामींना म्हटलं की मी खूप लढाया करून थकलो, आता हा राज्यकारभार तुम्ही सांभाळावा, असं म्हणत त्यांनी स्वतःचा छत्रपतींचा स्वराज्याचा मुकुट काढून रामदास स्वामीजींच्या समोर ठेवला आणि त्यांना विनंती केली। ही अशी भाकड कथा सांगितली, त्यावरच ते थांबले नाही, तर रामदास स्वामी हसत हसत मिळाले की बा हा राज्यकारभार मी सांभाळतो, तुम्ही फक्त अनुपालन करा, अशी भाकड कथा सांगून छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांनी काडीमोड केला, तोडमोड केला, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, सामाजिक तेढ निर्माण केली। त्यांनी प्रथमच असं वक्तव्य केलं काय तर नाही, यापूर्वी सुद्धा जगद्गुरु तुकोबाबद्दल अभद्र वक्तव्य केलं। जगद्गुरु तुकोबा रायांना त्यांच्या धर्मपत्नी मारत होत्या म्हणून त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि भगवंताची प्राप्ती झाली, असं वक्तव्य त्यांनी यापूर्वी सुद्धा केलेले आहे। यावरून हे सिद्ध होते की त्यांना कायद्याचा कोणताही डाग राहिलेला नाही। भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे त्यांनी दिलेलं स्टेटमेंट भाषण आजही रेकॉर्डवर आहे, त्याचे व्हिज्युअल आहे, तो पुरावा म्हणून आपण दाखल करावे। त्याचबरोबर त्यांनी हे वाक्य बोलल्याचं सुद्धा मान्य केलं, त्यानंतर माफी मागितली, तोही पुरावा म्हणून आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। सामाजिक तेढ निर्माण करणे, जातीय दंगल भडकवणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, त्यांच्यामुळे संपूर्ण भारतभर शिवप्रेमींचं आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाच्या माध्यमातून जो जो कायदा सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण होत आहे त्याला जबाबदार धीरेंद्र कृष्ण शास्त्री आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही आज बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सन्माननीय निलेश तांबे साहेब त्यांच्यावर कारवाई करतील हा विश्वास आम्हाला आहे आणि संपूर्ण शिवप्रेमींच्या वतीने आम्ही बागेश्वर धाम यांच्यावर कारवाई करावी असं लेखी कायदेशीर निवेदन दिलेलं आहे, तक्रार दिलेली आहे. यावर त्वरित 24 तासाच्या आत गुन्हे दाखल करावे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर यापुढे महाराष्ट्रातले सर्व शिवप्रेमी आम्ही बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला येऊन आंदोलन करू हा इशारा आम्ही या माध्यमातून देत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा. छत्रपती शिवाजी महाराज की